नमस्कार, मी आहे ब्राईट सुहाना आणि आज मी चाललेले माझ्या गावी. तर आता तुम्ही विचारत असाल की ही जर वेळेसच गावी का जाते, तर ॲक्च्युली आम्ही पुण्यात राहतो आणि गावी आमची शेती वगैरे असल्यामुळे शेतातलं काम चालू आहे. सो त्याच्यामुळे आता गेल्या वेळेस पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतातलं काम, तर ह्यावेळेस ॲक्च्युली बाजरी खुरपायला आले. ती तुम्हाला माहीतच असतं बाजरी खुरपणं म्हणजे काय असतं आहे. तर मी ते दाखवणारच आहे पुढं व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नॅचरल व्ह्यू, परत असं गावाकडचं वातावरण किंवा फूड वगैरे सगळं या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो आम्ही ट्रेनमध्ये चढलो, आमच्या इकडे कोयनाच जाते. सो आम्ही त्या चढलो आणि आम्ही फायनली पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता खूप गर्दी होती, बसायला जागा नव्हती, बट ऑलमोस्ट जागा भेटली थोडी. कारण पुण्यात जे म्हणजे मुंबईवरून येणारे लोक आहेत ते पुण्यात उतरले होते. सो मला आणि माझं लक एवढं भारी होतं ना की मला विंडो सीट भेटली. आणि विंडो सीटसाठी आणि थोडी भूक पण लागली होती. वडापाववाले दादा दिसले, वडापाव त्यांना आवाज दिला आणि 2 वडापाव घेतले आणि मस्त वडापावचा आनंद घेत घेत मी निघाले. आमच्या पुण्याला तर एवढा पाऊस आहे ना, म्हणजे गाव पण आमचंच आहे, बट जस्ट पुण्याला एवढा पाऊस आहे ना, म्हणजे जराही असं बाहेर निघता येणार नाही असं. आणि गावाकडे बघा पूर्ण सुकलेले, अशी माती दिसते सगळी आणि अजिबात पाऊस नाही आहे. आणि आमची ट्रेनची बघा मी व्हिडिओ घेतला थोडासा आणि इकडून मालगाडी जात होती, म्हणजे 2 ट्रॅक आहे. मी हे विचार करत अरे मध्ये एवढा गॅप काय, 2 ट्रॅक आहेत, बट सो काय असेल ते असेल. आणि हे बघा, हे नॅचरल किती भारी वाटत होतं, म्हणजे साईडनं असं हिरवीगार झाडं आणि मधी घर आणि हे शेत. आणि इथे थोडंसं वातावरण असं पावसासारखं झालं होतं, बट इथे काही पाऊस नव्हता. जसा नेहमी पुण्यात असतो तसा पाऊस, पण भारी वाटलं मला. आणि हे स्टेशन वगैरे होते, इथं काही कोण थांबत नाही. जेवढे मोठे मोठे स्टेशन असतात ना, जसं पुणा म्हणा, जेजुरी म्हणा, निरा, या स्टेशनला गाडी थांबते, म्हणजे ते मोठे मोठे आहेत जरा स्टेशन. सो मी व्हिडिओ घेत आणि ही आहे जेजुरी. आणि मी बघा इथं जेजुरीचा जो डोंगर आहे खंडरायाचा, त्याचा मी शूट घेतलेला आहे थोडासा. दर्शनही घेतलं, भारी वाटलं तिथं दर्शन वगैरे घेते. लांबूनच पाया वगैरे पडले. आता ट्रेनमधून तर डायरेक्ट तिथं जाऊ शकत नाही, सो लांबूनच पाया वगैरे पडली. आणि फायनली आता आमचं गाव येते. सो मी अशी खूप एक्साइटमेंट आहे की मी माझ्या गावाला आली आहे. आणि मला खरंच खूप भारी वाटतं गावाकडं आल्यावर. पण तरी पण तुम्हाला सांगते की जेवढं म्हणजे पुण्या मुंबईत राहून सुख भेटत नाही ना, तेवढं गावाकडे येऊन शेतात फिरून सुख भेटतं. आणि मग आम्ही फायनली जेजुरी स्टेशन सोडलं आणि पुढं आलो. बघा इथे तर कसलं म्हणजे कसलं, मला तेवढं भारी वाटलं. म्हणजे लगातार 2-3 महिने एवढा पाऊस होता ना, जराही बाहेर जायला म्हणजे असं चान्स नव्हता. पण इथे तर बघा अजिबात पाऊस नाही आहे, सगळं सुकलेलं. ही बघा ही कोयना एक्सप्रेस आहे, केवढे मोठे डबे आहेत ह्यात. आणि एवढे मोठमोठे डबे, त्यात पण मी मोबाईल बाहेर काढून येऊ घेत होते. मला मम्मी ओरडतच होती, अगं मोबाईल बाहेर नको काढू, मोबाईल पडेल पडेल. बट मला व्हिडिओ काढायची जाम इच्छा होती. सो मी आणि मोबाईल मला पण म्हणजे मी पण माझ्या मोबाईलची अशी गाळ राहणार नाही आहे. सो मी मोबाईल माझा टाईटच पकडला होता. आणि हे बघा सगळीकडे म्हणजे रेल्वे ट्रॅकवर काम करणारे वगैरे ते बघा तिथेच आहेत. ते ट्रॅकवर वगैरे कामं करतात की म्हणजे कुठं रूळ वगैरे काय असेल तर. हो का, मी त्यांचाही व्ह्यू वगैरे ते बघत होते, अरे ही मोबाईल काढून काय करते काय नाही. बट मी ॲक्च्युली व्हिडिओ घेत होते, कारण मला हा परिसर खूप आवडतो. आणि ऑलमोस्ट पुण्या मुंबईला गेल्यानंतर हा परिसर बघता येत नाही, कारण तुम्हाला तर माहिती आहे गावाकडचं वातावरण आणि शहराकडचं वातावरण, ह्या दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे. आणि सो फायनली माझं गाव आलेलं आहे आणि मी तिथे उतरली आहे. सो मला एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे फिलिंग ढगात काय बोलू आता मी, फिलिंग ढगात असं म्हणते. आणि हे आहे लोणंद जंक्शन. सो हे आमच्या गावापासून खूप जवळ आहे. आणि इथं आलं मला एवढं म्हणजे बघा जास्त पब्लिक पण नाही या स्टेशनवर, म्हणजे मोजकेच पब्लिक आहे वगैरे. सो मी इथं उतरली आणि बघा बॅग वगैरे घेतली होती मम्मी वगैरे. भाऊ बघा पुढे चालला आहे, त्याच्याकडे सॅक आणि बॅग दिली होती. आता मधून तर जाण्यास बंदी आहे, पण तरी पण
पोलीस वगैरे नव्हते म्हणून पटकन कल्टी मारली, मधूनच गेलो. पण मम्मीला काय उतरता येत नव्हतं त्यातून, कारण ते थोडंसं हाईट असल्यामुळे मम्मीला काय होतं, हो काय मधूनच जात माणसं, पण इथं जाऊन देत नाही ते, आमचे अलाव करत नाही ते, बट पोलीस नव्हते. सो तेवढंच फन मुमेंट. सो आणि हे आहे लोणंद जंक्शन. मी थोडंसं ना, आणि मम्मीला म्हणलं मम्मी चल तू इथून. मम्मी बोलली की नाही मला नाही येते. मम्मी म्हणलं बरं ठीक आहे. मग ती गेली तशीच वरती पायऱ्या चढून, आणि मी इथं बघा काय करते. मी लोणंद जंक्शनचे जे काय म्हणतात प्लेट वगैरे असेल त्याची व्हिडिओ वगैरे लावते. मला तेवढी भूक लागली होती, खायची इच्छा होती. मग मी भजी वगैरे घेतली होती, आणि बघा माझ्यासाठी 2च भजी ठेवल्या ती आहे. म्हणजे तुम्ही म्हणता 2च भजी कशी काय, तर ॲक्च्युली 2 प्लेट घेतले होते, पण ह्यांनी सगळे संपवून टाकले, माझ्यासाठी 2च ठेवले. आणि हे बघा हे फरसाणा आमच्या गावाकडचा फेमस आहे फरसाणा, एवढा टेस्टी आणि एवढा मी आहे ना. मग आम्ही तो थोडा खाल्ला, आणि बघा मी शेतात आलेली फेरफटका मारायला, आणि मला शेतात फेरफटका मारताना एवढं भारी भारी वाटतं ना, सुपर्ब लेवल. म्हणजे स्वतःच्या रानातून फिरताना जो येणारा आनंद असतो ना, तो कशातच नाही आनंद. आणि मी ह्याचा पुढचा व्हिडिओ म्हणजे शेतात नक्की आम्ही काय करणार याचा पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे. आम्ही म्हणजे मी, मम्मी आणि माझा भाऊ, आम्ही तिघी शेतातले काम करायला आलो आहे. म्हणून आम्ही शेतात नक्की काय काम करणार आहे, कसं काम करणार आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे भाऊ आणि मम्मी पुढे बघत गेले शेती, आणि मी इथं मस्तपैकी हिरवळ अशी रानाची शेती घेते. आता ते नक्की याचं काय करणार आहे याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येते. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.